राष्ट्रध्वज नमामि. तेजस्वी अशा 3 रंगांनी शोभून दिसणाऱ्या उंच उंच वाऱ्याच्या वेगामुळे फडफडणाऱ्या प्रिय राष्ट्रध्वजाला मी प्रथम नमन करून आपणा सर्वांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आज स्वातंत्र्य दिनाबरोबरच आणखी एक महत्त्वाचे पर्व आहे, ते म्हणजे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती कैवल्याचा पुतळा श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशतकोत्तर जयंती महोत्सव म्हणजेच 67वा जयंती सोहळा आहे. म्हणून त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो. येथे उपस्थित सर्व मान्यवर व श्रोत्यांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. मैं उनको शब्द चढ़ाता हूँ हिंद जिनकी जान था. आज माझ्याकडे फुलं नाहीत म्हणून मी माझे शब्द त्यांना अर्पित करतो. मैं उनको शब्द चढ़ाता हूँ हिंद जिनकी जान था. नाम हिंदुस्तानी जिनका मजहब हिंदुस्तान था. रक्त से रंगते थे धरती को अरिया की ललकारों पर जय हिंद का नारा लिखा था जेलों की दीवारों पर. बदन पे बंधी थी बेड़ियां दिल मगर आजाद था और रक्त के अंतिम कतरे में भी भारत जिंदाबाद था. और रक्त के अंतिम कतरे में भी भारत जिंदाबाद था. अशा अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानानेच हे स्वातंत्र्य आपल्याला लाभले. परंतु तरीही आम्ही म्हणतो एडी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. खरं तर स्वातंत्र्य एवढं सोपं होतं का? नाही. हे स्वातंत्र्य फक्त चले जावरून किंवा 2 लाखांवर सह्या करून मिळालेले नाही. हे आपण तरुण पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. कारण हा संघर्ष 1857च्या आधीपासून सुरू होता. अनेक तरुणांनी आपली तरुणाई पणाला लावली या लढ्यासाठी. म्हणूनच हे कवी अपूर्व शाह म्हणतात, कतरा कतरा खून दिया था दी जवानी जुनून दिया था. खड़े अंग्रेज माने नहीं तो गोलियों से भून दिया था. गोलियों के गाल नहीं थे न आवाज मंजीरों की. खनखनाहट गूंजती थी सेल्यूलर में जंजीरों की. राजनीति से मिली नहीं है नहीं खरीदी पैसों से. राजनीति से मिली नहीं है नहीं खरीदी पैसों से. सौदा लहू के मोल हुआ था शहीद भगत सिंह जैसों से. सौदा लहू के मोल हुआ था शहीद भगत सिंह जैसों से. और माँ ने गोली खाई थी बेटे लटके फंदों पर. और माँ ने गोली खाई थी बेटे लटके फंदों पर. आजादी की डोली उठी है कुर्बानी के कंधों पर. आजादी की डोली उठी है कुर्बानी के कंधों पर. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आपले सर्वस्व स्वाह करून आपल्या तारुण्याची आहुती देणारे कसे होते हे ध्येय वेडे स्वातंत्र्यवीर. खुदीराम ने खुददारी से हंसकर जिसका दान किया. भगत सिंह ने चूमा खरीदा और उसे कुर्बान किया. आहोश में जिसके सुभाष के निकले लश्कर हिंद बनाया था. फतेह सिंह और जोरावर ने दहलीज पे जिसे ठुकराया था. संघर्षों में बुनियाद पड़ी जो आजादी के बोल की. सुलग रही थी करमनाल में शेखर के पिस्तौल की. खिल रही थी रोम रोम में अशफाकुल्लाह खान के. खिल रही थी रोम रोम में अशफाकुल्लाह खान के. वही जवानी तोड़ रही है खून में हिंदुस्तान के. वही जवानी तोड़ रही है खून में हिंदुस्तान के. परंतु आज आपल्याला भारतातील तरुणाई भरकटताना दिसत आहे. कारण आजचा तरुण खूप शिकलेला असला तरी त्याला अनेक वाईट व्यसनांनी घेरलेले आहे. आपल्या भविष्याचा विचार सोडून राजकारण्यांच्या मागे वेळ आणि पैसा वाया घालवणे सोपे नाही. संस्कृत मध्ये एक सुंदर सुभाषित आहे, क्षणश्च कणश्चैव विद्यामर्थांचे साधने. क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम. म्हणजे क्षणाक्षणाने विद्या आणि कणाकणाने धन प्राप्त करावे. क्षण वाया घालवल्यावर कुठली विद्या आणि कण वाया घालवल्यावर कुठलेही धन प्राप्त होऊ शकत नाही.
आजच्या तरुणांच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तरुण सुरक्षित आणि निर्व्यसनी झाला पाहिजे. अनेक राजकीय पक्ष म्हणा किंवा परदेशी शक्ती म्हणा देशात सतत अराजकता फैलवण्याचे काम करत आहेत. कधी पहलगाम सारखे भ्याड हल्ले होतात, कधी आपल्याच देशात राहून पाकिस्तान, खालिस्तान, फिलिस्तीन यांच्या समर्थनात मोर्चे निघतात. आताच मागील महिन्यात सरकारने एक बिल पास केले ज्याच्यात आतंकवाद्यांना आर्थिक मदत म्हणजेच फंडिंग करणाऱ्यास आतंकवादी घोषित केले जाईल. परंतु याचाही जर विरोधच केला जात असेल तर अशा विरोध करणाऱ्यांना तुम्ही काय समजणार? म्हणून सर्व तरुण बांधवांनी एकत्र येऊन यांना अशाच कठोर भाषेत उत्तर दिले पाहिजे. रावण नहीं हम बनने देंगे, साधुओं के देश में अफजल नहीं पनपने देंगे, अब्दुल कलाम के देश में. फौलादी हिंदुस्तान है, फौलादी हिंदुस्तान है ये, दुर्योधन की जांग नहीं. फौलादी हिंदुस्तान है ये, दुर्योधन की जांग नहीं. भगत सिंह की मिट्टी पर खालिस्तान की मांग नहीं. भगत सिंह की मिट्टी पर खालिस्तान की मांग नहीं. इतिहास पृष्ठ पर लिखे गए जो, इतिहास पृष्ठ पर लिखे गए जो फिर वो पाप नहीं होंगे. 16 पार मोहम्मद खोरी हरगिज माफ नहीं होंगे. 16 पार मोहम्मद खोरी हरगिज माफ नहीं होंगे. रण विजय के बाद धीरन के, रण विजय के बाद धीरन के पथ नहीं हम छोड़ेंगे. कलीम फतेह के बादशाह का शस्त्र नहीं अब छोड़ेंगे. कलीम फतेह के बादशाह का शस्त्र नहीं अब छोड़ेंगे. सन 57 के जीत की डोली झांसी रोकी जाएगी. 57 के जीत की डोली अब की बार भगत सिंह की फांसी रोकी जाएगी. और हिंदू हो या मुस्लिम, हिंदू हो या मुस्लिम उनके शीश नहीं हम कटने देंगे. कसम तिरंगे की हमको फिर देश नहीं बटने देंगे. कसम तिरंगे की हमको फिर देश नहीं बटने देंगे. भारत माता की जय.